आज माधुरी हत्ये संदर्भात बैठक जी होती ती रद्द करण्यात आलेली आहे। बैठक उद्या दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। पेटा इंडियाकडून एक निवेदन समाज माध्यमांवर खरंतर जारी करण्यात आले। माधुरी हत्ये योग्य ठिकाणी आहे असं पेटा इंडियाचं म्हणणं आहे। साखर दंडानं बांधणं योग्य नसल्याचं पत्रात नमूद करण्यात आले। तर आज माधुरी हत्ये संदर्भात जी बैठक होणार होती ती बैठक रद्द करण्यात आली आहे। ही बैठक उद्या दुपारी 2 वाजता संपन्न होईल। तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, आज जर बघितलं तर आज एक बैठक पार पडणार होती। या बैठकीमध्ये वंताराचे अधिकारी, वकील, त्याचबरोबर नांदेरी मठाचे वकील आणि राज्य सरकारकडनं एक वकील असे तिघं मिळून बैठक घेणार होते। या बैठकीमध्ये एक ड्राफ्ट तयार केला जाणार होता आणि हा जो ड्राफ्ट आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात येणार होता। खरं तर यामध्ये एक सौम्याची भूमिका देखील आपल्याला काही काळासाठी थांबवते। आपल्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी जोडले जात आहेत। राजू शेट्टीजी, सर्वात पहिली प्रतिक्रिया काय? महत्त्वाची बैठक आज होणार होती मात्र ती रद्द करण्यात आली। मात्र पेटा या खरं तर ही जी प्राणी संस्था आहे तिचं एक पत्रक आता आपल्याला पाहायला मिळते। काही तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असली तरी ते काही इतकं महत्वाचं नाही। परंतु पेटाला हा चोंबडेपणा कोणी सांगितला? हा पेटा आणि पेटा ही काही सगळ्या प्राण्यांची मालक झाली का? पेटाना असला शहाणपणा पेटाला कोणी विचारत नाही। म्हणून जर का अशा पद्धतीनं चोंबडेपणा करायला लागला तर ते बरोबर नाही आहे। आम्ही कधीही माधुरीला साखळदंडानं बांधलेले नाही आणि नव्हतंही आणि ज्यादा शहाणपणा करायचं कारण नाही आणि महाराष्ट्रामध्ये कुठंच तिच्यावर उपचार होऊ शकत नाही असं पेटानं निष्कर्ष कशावरून काढला? मग गडचिरोलीचं कमलापूरचं जे हत्तीचं केंद्र आहे ते कशाचं आहे? मग ते सगळं बंद करायला सांगणार आहे का पेटा? आणि पेटानं ज्यादा शहाणपणा करायचं नाही। समझोता असा झालेला आहे की माधुरीवर उपचार करण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या सगळ्या बाबी मठाच्या 6 एकर जागेवरती पूर्ण करायच्या आहेत, त्याची पूर्तता करायची आहे आणि त्या ठिकाणी तिला आवश्यक ते उपचार द्यायचे आहेत। पेटाला कोणी सांगितलं असला चोंबडेपणा करायला? ज्यावेळी पुन्हा जर का माधुरीला काही त्रास व्हायला लागला किंवा माधुरीला नियमाप्रमाणे त्याच्यावर उपचार होत नाही असं जर दिसलं तर पेटानं तक्रार करावी। काय होणार आहे याचं भाकीत का पेटानं आता ज्योतिष सांगायला सुद्धा सुरुवात केली काय? बरोबर। मात्र महादेवीला परत आणण्यासाठी जेव्हा सकारात्मक चर्चा झालेली आहे, वनतारा ही जी संस्था आहे ही देखील सहकार्य करण्यासाठी तयार आहे। आपण या संदर्भात महत्त्वाची बाईट देखील दिली होती। त्यानंतर हा अट्टहास कशासाठी? हा अट्टहास यासाठीच की या ज्या धार्मिक परंपरा आमच्या आहेत त्या मोडीत काढायचा विडा कदाचित पेटानं उचललेला असावा, कुणाची तरी सुपारी घेतलेली असावी, पण या अशा सुपारी भातदारांना आम्ही आता किंमत देत नाही। निश्चित। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली, पाहूयात। पहिली गोष्ट, कुठली बैठक होणार होती मला माहित नाही। आमच्या स्तरावर कुठली बैठक नव्हती। दुसरं, पेटाने एवढंच बघितलं पाहिजे की ती हत्तीण सुरक्षित आहे की नाही। जर त्या सगळ्या व्यवस्था सुरक्षिततेच्या आम्ही कोल्हापूरला करतो तर पेटाने हा आग्रह करणं की याला इथेच ठेवा हे काही त्यांचं काम नाहीये, त्यांनी आम्हाला ते शिकवू नये। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आज माधुरी हत्ती संदर्भात जी महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे ती बैठक आता रद्द करण्यात आली आहे। बैठक उद्या दुपारी 2 वाजता पार पडेल। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। पेटा इंडियाकडून एक निवेदन समाज माध्यमांवर जारी करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।